नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 29 राज्यामध्ये आपणाला निवडणुकीचे पडघम सुरू झाले, पण त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर बघायला मिळाला. पण मात्र निष्ठा आणि काँग्रेस याचं एक समीकरण ठरलेलं असतं आणि त्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 2 मधून उमद नेतृत्व आपणाला हर्षद ठाकूर या ठिकाणी आपल्याकडे जोडलेले आहे. खऱ्या अर्थानं काँग्रेसनं मात्र त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवल्यानंतर एक तरुणांचं उमद नेतृत्व खऱ्या अर्थानं या ठिकाणी भूमिपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं. वरचा गाव खऱ्या अर्थानं हा जो संपूर्ण कोलसेत गाव आहे, वरचा गाव आहे आणि अनेक वर्षांचं इथलं भूमिपुत्रांचा एक अड्डा म्हणून इकडे समजला जातो आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्याकडे जातोय, कारण अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या तरुणांना या ठिकाणी काँग्रेसनं संधी दिली. हर्षद, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. हर्षद, आता ज्या पद्धतीनं आपणाला ठाण्यामध्ये अनेक आपण बघतोय की ज्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात अनेक, पण मात्र काँग्रेसची एक निष्ठा असते. आपण निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपणाला काँग्रेसनं संधी दिली, काय वाटतं? नाही, खरी गोष्ट आहे की निष्ठा आणि एकनिष्ठ असणं हे काय आहे हे आम्हाला या ठिकाणी आज समजतंय. कारण का निष्ठा ही कधी विकली जात नाही आणि निष्ठा ही कधी विकत देखील घेतली जात नाही. आणि खरंच आम्ही सगळे, आज माझे वडील झाले, आज माझ्या वडिलांसारखे बरीच लोक आहेत की ते आजही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. सत्ता येवो की सत्ता जावो, पण एकनिष्ठता जी असते ही हृदयापासून असते. ती कधीच पैशाने त्याची तोलमोल केली जात नाही. आज आम्ही बघतोय, आज आम्ही आताही तुम्ही होतात ऑफिसला बसला होतात, पण आम्ही पार तिकडे डोंगरीपाडा, पातलीपाडा, तिकडे लोक वाट बघतात आमची. आम्ही तिकडे जातो, त्यांना गाठी भेटी देतो. आता इथे पण आमची धावती भेट आहे, तुम्ही थांबलात मला की आता तुमची मुलाखत देऊन परत आम्हाला जायचंय ब्रह्मांड साईडला. आज एकनिष्ठ म्हणजे कसं, आज लोक वाट बघतात ना. आज काँग्रेस आहे, आज जी काँग्रेस या ठिकाणी नाहीशी झाली होती, आज पुन्हा या ठिकाणी काँग्रेसला पुन्हा नव्याने जीवनदान मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या जिल्हाध्यक्षांनी देखील आमच्यावरती विश्वास दाखवला. आणि चलो कोई नहीं है तो हम अकेले काफी है, एकला चलो रेचा त्यांनी जो नारा दिला, त्यामुळे सगळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक आनंद, उत्साह निर्माण झाला. सगळ्यांना या ठिकाणी निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची एक ही होती, मनापासून तयारी होती. पण काही कॅल्क्युलेशन्स बसत नव्हते, गणित बसत नव्हती, त्यामुळे आम्ही देखील व्हेंटिलेटरवरती होतो. पण शेवटी आमच्या जिल्हाध्यक्षांनी देखील निर्णय घेतला आणि आम्ही आमचा कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे हा या ठिकाणी शिगेला पोहोचला आणि प्रत्येकाला जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं आपल्या निवडणुकीचा प्रचाराचा जो आम्ही बघतोय की जोर ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक आपल्याला बघायला मिळतात. आम्हाला अनेक तरुण पिढी ह्यामध्ये, आपले ज्येष्ठ नागरिक आहेत. आपल्या आई वडिलांना हे समाजसेवेचं लावलेलं जे छोटंसं रोपट आहे त्याचा प्रचंड वटवृक्ष हा बघायला. येस, 100% बघायला मिळतो. आज बरेच लोक आहेत की त्यांना अक्षरशः चालता येत नाही, पण जुने काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते स्वतः येऊ शकत नाही, पण आम्हाला स्वतः बोलवून आम्हाला मार्गदर्शन करतात. आज लोकांमध्ये पुन्हा काँग्रेस जिवंत झाली आहे आणि आम्ही एवढ्या ठिकाणी फिरतोय, अक्षरशः लोक काँग्रेसला, आता आजकाल जी काँग्रेस जिवंत झाली आहे, 100% मला विश्वास आहे की पुन्हा या ठिकाणी लोक काँग्रेसला मतदान करतील. आणि या ठिकाणी काँग्रेस हा गरिबांचा पक्ष आहे, हा गरिबांना साथ सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. कारण का आमचं काँग्रेसचं स्लोगन आहे, काँग्रेस का हात हर आम आदमी के साथ. त्यामुळे काँग्रेस पक्षावरती प्रत्येकाने विश्वास ठेवा. काँग्रेस पक्ष हा प्रत्येकाची या ठिकाणी अडचणी आहेत हा दूर करणारा पक्ष आहे. इथले नेते, इथले कार्यकर्ते आजही एकनिष्ठ पक्षाशी जोडलेले आहेत. आज का जोडलेत त्याला एक कारण आहे. कोणीही कधी पैसा किती आला किती गेला, पण एकनिष्ठता जी असते ही कधी अशी विकत घेतली जात नाही. आज काँग्रेस, तुम्ही बघा ना, आज काँग्रेसचे एवढे उमेदवार उभे आहेत. आज का एवढ्या सत्तेचं या ठिकाणी राजकारण चालतं. भाजप सारखा एक बलाढ्य पक्ष आहे, शिंदे गट झाला, पण याच्यामध्ये पण आज काँग्रेस पुन्हा तरंगली आहे. आज काँग्रेसचे एवढे उमेदवार आहेत, याचा अर्थ काँग्रेस आजही कुठेतरी जिवंत आहे. ठीक आहे, आज त्यावेळेला काँग्रेस कुठेतरी तिचा वणवा होता, पण त्या वणव्याचा लवकरच भडका झाल्याशिवाय काँग्रेस काही शांत बसणार नाही. आणि आपण बघू शकतोय उमद नेतृत्व आहे ते प्रभागामधून, संपूर्ण या परिसरामधून मात्र प्रतिसाद लोकांचा मिळतोय. शबडाताई माहेर तुले, ताई काय वाटतंय आपणाला सुद्धा की या ठिकाणी पक्षानं संधी दिलेली आहे? आम्हाला पक्षाने संधी दिली त्याचं अभिनंदन करते मी. आणि पुढे आम्ही त्याला काँग्रेस पार्टीला पुढे घेऊन जाणार आहे आणि निष्ठावून आम्ही लढणार आहे.
पुढे आम्ही त्याला घेऊन जाऊन दाखवू की आम्ही काँग्रेस ही कशी आहे, एकदम अग्रेसिव्ह आहे आणि पुढे जाऊन आम्ही त्यांचा काम आणि म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या या सभ्र माध्यमातून ज्यांनी आयुष्यभर मात्र आपणाला योगदान दिलेलं आहे काँग्रेससाठी बंधू, आपण सुद्धा या काँग्रेसच्या मोहीमध्ये काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्सुकतेने असता आज आपली पत्नी सुद्धा या ठिकाणी या मोहीमध्ये काय आनंद. सर्वप्रथम मी सांगतो की आमचे जे अध्यक्ष आहेत चव्हाण साहेब, त्यांनी आम्हाला जे तिकीट दिलेलं आहे आम्हाला, कारण का आमची निष्ठा पाहूनच त्यांनी तिकीट दिलेलं आहे. आम्ही 20 वर्षापूर्वी आम्ही उल्हासनगरमध्ये राहत होतो आणि माझी आईपासून माझा जन्मच माझा काँग्रेसी आहे, कारण माझी आई पण काँग्रेसमध्येच होती त्यावेळेस आणि आम्ही बरीच पदं भूषवलेले आहेत. इथे आल्यानंतर उल्हासनगरहून आम्ही इथे आल्यानंतर ठाण्यामध्ये आल्यानंतर पण काँग्रेसचा झेंडा ज्या आम्ही एरियामध्ये राहतो तिथे काँग्रेसचं कोणी एक समोर येत नाही, कोणी की काँग्रेसी आहे म्हणून कोणी समोरच येत नाहीये. पण मी जेव्हापासून आलो तेव्हापासून प्रत्येक काम जे काँग्रेसची वाढवण्याकरता मी तिथे काम करतो आणि मोठ्या मोठ्या बीजेपीचे एवढे मोठे मोठे आहेत त्यांच्या समोर मी एकटा उभा राहतोय. सध्या मी जे आहे ना, मी एकटा उभा राहतोय त्यांच्या समोर. तिथं मला कोणी हे करणार आहे आणि माझे ते लोक पण दाद देतात. माझे विरोधी आहेत तिथे जे मोठे मोठे नगरसेवक आहेत ते पण माझी दाद देतात की तुम्ही खरंच आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे की तुम्ही जे आता सध्या करतायत पार्टी करता जे करतायत. तर माझं एकच ध्येय आहे की माझी पार्टीचं तिथे अस्तित्व नाही, ठाण्यामध्ये थोडं कमी झालेलं आहे आणि आमच्या एरियात तर बिलकुलच नव्हतं. तर त्याला मी अस्तित्व कुठेतरी अस्तित्वाची लढाई आमची आता सध्या चालली काँग्रेसची, त्या हिशोबाने आम्ही लढतोय आणि आम्ही जरूर त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी हो आणि आमच्या चौघाची पण सीट आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते भगवान त्याच्यामध्ये आम्हाला. आपण बघू शकतो या ठिकाणी काँग्रेसचं उमदं नेतृत्व आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून या तरुणांना संधी देणं, काँग्रेसच्या अनेक लोकांना संधी देणं आणि त्यामुळं मात्र आपणाला ठाण्यामध्ये काँग्रेसच्या अनेक प्रभागामध्ये अनेक विभागामध्ये आपणाला काँग्रेस पुन्हा कुठेतरी आपणाला चमकलेले बघायला मिळते आणि म्हणून निष्ठा, प्रेम, भावना याचं मृत्युमंद उदाहरण आपणाला विक्रांत चव्हाण यांच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्षाने जे काम केलेलं आहे तेच मात्र आज प्रचाराच्या दरम्यान कुठंतरी हे वाढतं वैभव, लोकांची उत्सुकता आणि त्याचबरोबर लोकांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. कॅमेरामॅन प्रेरणा थोरासह, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.